नमस्कार. न्यूज महाराष्ट्र मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत ठाणे पश्चिम भागातील कासरडोली येथील हावरे सिटी मार्गावर. ठाणे पश्चिम भागातील कासरडोली येथील हावरे सिटी मार्गावर असलेल्या आदिवासींच्या ताब्यातील पोझिशन जमीन बळकावण्याचा कट बिल्डर्सकडून रचला जात असल्याचा खलबजनक आरोप स्थानिक आदिवासी गावकऱ्यांनी केला आहे. या मार्गावर आदिवासी बांधवांच्या मालकीच्या आणि अनेक वर्षांपासून ताब्यात असलेल्या मोकळ्या जागा आहेत, ज्यावर आता बिल्डर लॉबी डोला ठेवला आहे. विविध मार्गाने ही जमीन आपल्या ताब्यात घेण्यासाठी बिल्डरांकडून प्रयत्न सुरू असल्याचा दावा गावकऱ्यांनी केला आहे. आमच्या पिढ्यानुपिढ्या ताब्यात असलेल्या जमीन हडपण्याचं कारस्थान आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असा आक्रमक पाठ पवित्र गावकऱ्यांनी घेतला आहे. या प्रकरणी प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करून आदिवासी जमिनीचे रक्षण करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. बघूया नक्की काय प्रकार आहे व याचं काय म्हणणं आहे. महिला या इकडे. नमस्कार. आम्हाला त्या दिवशी बोलतात का लेडीज नशा करून आलेल्या, आम्ही का नशा करणाऱ्या नशा करणाऱ्या बोलवल्यात बघा. आम्हाला तुम्ही असं आमच्या जागेतून काढू शकत नाही. आम्हाला जर असं तुम्ही आमच्या जागेतून आम्ही काय बोललो तुम्हाला, डॉक्युमेंट घेऊन या. आमच्या जीवाचं बरं वाईट झालं तर जिल्हादार पोलीस स्टेशन राहील. पोलीस आम्ही सीधा पोलिसांनी या बॉम्बर लोकांनी दमलेला आम्हाला आपल्या जागेतून हाकलून काढलं. काय झालं आम्हाला, आम्ही पोलीस स्टेशनला जबाबदार पोलीस स्टेशन राहील. कारण की आम्हाला पोलीस वगैरे कोण साथ देत नाही. गरीबाला कोण साथ देत नाही. आम्हाला न्याय देत नाही. गरीब लोकांना आम्हाला आदिवासीला कोण न्याय देत नाही. बिल्डर लोकांच्या सर्व ऐकतात. आम्हाला गरीब लोकांचं कोण ऐकत नाही. आम्हाला अडाणी लोकांना नाव सांगा सगळ्यांची. इकडे सगळ्यांना नाव द्या. आता पूर्वीचे लोक शिकलेले असतात. तुमचे नाव द्या. नाही ते आम्ही कशाला नावं सांगू आमची, कशाला नावं सांगू. पोलीस विचारा, तुम्ही नाव देत नाही. व्हिडिओ काढून मॅडम असं थोडी ना दरवेळेला तुम्ही मला तिकडे घेऊन जाता. मी काय केलेलं आहे, मी कोणाला मारलेलं आहे का, काय नाही पुन्हा लावलं आहे. काय तुम्हाला काय तुमच्यावर अन्याय होणार नेहमी करा. चला बरं. अरे सावलीत या ना आता बोलायला. काय ते प्रॉब्लेम काय आता सावलीत बोलायला. पोलीस स्टेशनला हो नका येऊ पोलिसांना. आपण सावलीत या पाहिजे. अरे इकडे सावलीत या मग सगळ्यांनी. आम्हाला पोलीस स्टेशन आमची काय आम्हाला काय सांगू नका. या इकडे या. इकडे या ना तुम्ही पहिले. पूर्ण 2 दिवसात पूर्ण काम करते. मग आम्ही काय करायचं. तुम्ही सांगता की काम नका करू, तुम्हाला काहीतरी नंतर भेटेल. सर कंपाऊंड केल्यानंतर आम्ही काय करणार. आम्हाला कोण ऐकत नाही आमचं. ठाणे घोडबंदर या ठिकाणी काही दिवसांपूर्वी भाईंदरपाडा या ठिकाणी बिल्डर लॉबीचा थरारक पाहायला मिळाला होता. त्यानंतर आज या ठिकाणी कासार वडवली हावरे सिटी या ठिकाणी हा प्रकार एक परत घडलेला दिसतोय. जमीन जी आहे ते कब्जे करण्याचा प्रयत्न चालू आहे असा स्थानिक लोकांचा दावा आहे. आणि त्या प्रसंगी या ठिकाणी तुम्ही बघता, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ही लोक, स्थानिक लोक जे आहेत ती जमा झालेली आहेत. त्यांचं काय मत आहे हे आपण एकदा जाणून घेऊयात. काय मत आहे तुमचं? ही जमीन आमच्या पिढून पिढ्या आमच्या इथे गेलेल्या आहेत. आमची गेली पोरं बालं मोठी झाली. आमची पिढून पिढी इथेच ही जमीन आमच्याच कब्जामध्ये पहिल्यापासून म्हणजे वाढ वडिलांपासून ही जमीन आमच्याच ताब्यामध्ये आहे.
आता 2-4 वर्ष झाली बिल्डर येऊन आम्हाला त्रास देते. आता सुद्धा बिल्डरचा आम्हाला त्रासच द्यायचं कामच चालू आहे. जेसीपी लावले, बॉम्बसर बोलवतात, पोलिसांना बोलवतात. आम्हाला आदिवासी लोकांना खूप या लोकांनी त्रास दिला. आम्ही आदिवासी लोक जायचं कुठं? आम्हाला या जागेतून काढायलाच बघतात. आणि आमच्या बरोबर बिल्डरला सुद्धा आमच्या बरोबर बोलून नाही देत. समोरचे जे त्यांचे मॅनेजर वगैरे असतात तेच समोर येतात. आम्ही बोललो काय जे असेल आमच्या जागेचं पोझिशनचा आम्हाला मोबदला काहीतरी मिळाला पाहिजे. एवढ्या वर्षापासून आम्ही जमीन राखून ठेवलेली आहे. तर हे लोक मॅनेजर हे लोक पुढे येतात, बिल्डर सोबत आमचं काय बोलणं चालणं करून देत नाही. सारखे पोलीस घेऊन येतात. आम्हाला पोलिसांचं काय मत आहे? पोलिसांचं म्हणणं आहे की कागदपत्र घेऊन. आता ही पोझिशनची जागा आहे, ही वाड वडिलांपासून जुन्यापासून जागा आहे. कागदपत्र आता आमचे जुने वाड वडिलांकडे आडाणी सगळे होते, कोणाकडे काय कागदपत्र असणार? पण ही जर कागदपत्र असतील आता जुना आहेत कागदपत्र, पण ते आता आणण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे. पण हे लोकांनी खूप अत्याचार करायला लावले आम्हाला लोकांवर. हे बांधकाम चालू केलंय तुम्हाला? बांधकाम आम्हाला जेव्हा चालू आधी बांधकाम बंद होतं 2 दिवसा अगोदर आम्हाला सांगितलं की तुमची जे काय आम्ही मीटिंग करून देतो. पोलीस स्टेशनला आम्हाला सांगितलं की 2 दिवसामध्ये तुमची मीटिंग करून देतो, काम चालू राहू दे. नाही तर काम हे सर्व बंद होतं. 2 दिवस झाले काम जोरामध्ये, जेसीपी वगैरे चालू आहेत ना. आम्हाला मीटिंग वगैरे काय सांगत पण नाही. आता आलो तेव्हा बोलतात की कशाची तुमची मीटिंग घ्यायची, काय करायचं तुमचं? बोलते काही तुम्हाला भेटणार नाही. आम्हाला जर या जागेतून काढलं तर आम्ही सगळ्या महिला पोलीस स्टेशनला जाणार. काय जीवाचं बरं वाईट करणार त्याला जिम्मेदार पोलीस स्टेशन असेल. आणि इथे बसवलेले ते श्याम पाटील, त्याचे बॉम्बसर आणि त्याची पोरं बसवतात, जिम्मेदार ते लोक असणार. स्थानिक बिल्डरांचं काय मत आहे? स्थानिक बिल्डर आमच्या बरोबर बोललाच नाही, आमच्याबरोबर काय भेटच नाही स्थानिक बिल्डराची अजूनपर्यंत झालेलं आहे. फक्त त्याचे मॅनेजर समोर येतात बस आणि बोलतात तुमचे कागदपत्र आणा, तुमचे कागदपत्र आणा. आता वाड वडिलांपासून जुन्यापासून कुठल्या आमच्याकडे कागदपत्र असणार? तुमच्या मागण्या काय आहेत? आमच्या मागण्यात काय आम्हाला या जागेचा एवढा वाड वडिलांपासून आमची जागा आहे आमच्या कब्जात, आम्हाला आमच्या जागेचा काहीतरी मोबदला मिळावा बस. तुम्हाला काय वाटतं? तेच वाटतंय आम्हाला. तुम्ही कधीपासून राहता इथं? आम्ही कधीपासून आमचा जन्मच आमचा इथला आहे. पिढून पिढ्या गेल्या आमच्या, आता पोरं गेली एवढी मोठी झाली. आणि जबरदस्तीने आम्हाला बिल्डर या जागेतून नुसता काढायला बघते. मॅनेजर लोक बोलतात की आम्ही तुम्हाला आदिवासी लोकांना ते बोलतात आमची जागा आहे मग ते बॉन्सर वगैरे का आणले? मग एवढ्या वर्षापासून यांची जागा इथे होती, मग या लोकांनी एवढ्या बिल्डिंग झाल्या, मग ही जागा त्याही का रिकामी सोडलेली होती? एवढ्या वर्षापासून ही जागा का रिकामी होती? मग एवढ्या वर्षापासून या लोकांना कागदपत्र काय जे काय होतं आम्हाला का दाखवलं नाही? आता का दाखवतात जे काय होतं ते? बस आम्हाला या जागेचा आम्हाला मोबदला मिळावा. आणि जे कागदपत्र आहे ते काहीतरी चुकीचं लोकांनी केलेलं आहे ना. आम्हाला या जागेतून काढायचा बिल्डरचा प्रयत्न चालू आहे बस. आम्हाला फक्त आदिवासी लोकांना या जागेतून काढून त्यांना कंपाऊंड वगैरे करायचा, जागा त्यांच्या कब्जामध्ये घ्यायची आहे बस. आता आमचं एवढंच म्हणणं आहे.